होते या सामन्यामध्ये प्रशांत याने, मात्र धीरज याने अफलातून गोलंदाजी आणि फलंदाजी केलेली आपल्या संघासाठी. म्हणून सामनावीर आई देवी वडनवगड संघाचा धीरज इज द मॅन ऑफ द मॅच. धीरज आपण यायचं सामनावीरचं पारितोषिक घेण्यासाठी. मी सचिन इतारकर आपणास विनंती करणार आपल्या शुभ हस्ते सामनावीरचं पारितोषिक हे धीरज यास प्रदान करायचं आहे, ज्याने या सामन्यामध्ये अष्टपैलुत्व सादर केलेले, अतिशय भेदक गोलंदाजी आणि उपयुक्त अशा आपल्या संघासाठी 13 धावांची वेगवान खेळी साकारली होती. धीरज आपण यायचं आहे सामनावीरचं पारितोषिक घेण्यासाठी. मित्रांनो, आपण पाहू शकता टेलिव्हिजन सेटवर सचिन इतारकर यांच्या शुभ हस्ते सामनावीरचं पारितोषिक स्वीकारताना धीरज. सो वेल प्लेड धीरज. संतोष तरे मडवी, मी आपणास विनंती करणार आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाणार. बंद्रे मारुती काल्लेर 40+ संघाचे नामांकित गोलंदाज आहे. मान्यवरांना विनंती करतो आपण सन्मानाने व्यासपीठावर विराजमान व्हायचं. नाणेफेक जिंकलेले दिनेश, काय निर्णय? क्षेत्ररक्षण करणार. पहिला सामना दिमाखात जिंकलेला आहे, अशाच प्रकारचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच असंच खेळ करायचा प्रयत्न करणार, अशाच गोलंदाजांनी साथ देत राहावी. मग टीम मध्ये काही चेंजेस, परिवर्तन नाही आहे तीच टीम, एक बदल होईल. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. प्रशांत, आपण नाणेफेक हरलेलात. सुरुवातीला आपल्याला फलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आणि कोणते फलंदाज असतील ज्यांच्याकडून अपेक्षा असतील आपल्याला? जास्तीत जास्त 50 धावा काढण्याचा अपेक्षा करू आणि जास्त साजन महेंद्रच्या अपेक्षा. मागचा सामना दिमाखात जिंकला होता, विजय सलामी दिली होती. तोच परफॉर्मन्स, तेच सातत्य ठेवण्याचा प्रयत्न असेल. हो नक्की. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे. आई देवी वडनवगड संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जॉयल एंटरप्राइजेस पिंपलास या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. मी आपण सरळ घेऊन जातोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. मोहन भोईर. धन्यवाद जेवण. विन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील्ड पास्ट आईदेवी वडनवगर हा संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतो. नाणेफेक काढल्यानंतर मात्र जॉयल स्पोर्ट्स पिंपलास या संघाला प्रथम फलंदाजी करायची आहे आणि त्या अनुषंगानं आपण आम्हाला सहकार्य करायचं आहे. घनश्याम भोईर फॅम टीम, जॉयल एंटरप्राइजेस.
हॅलो हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं या स्पर्धेमध्ये सस्ने स्वागत. क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो आपण मित्र पाहतो. बंदरामध्ये कल्याण आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2018 चालू सामना दोन नामांकित संघामध्ये आई देवी वडनगर विपक्ष जॉयल स्पोर्ट्स पिंपलास. आई देवी वडनगर संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम शतरक्षण स्वीकारतोय. नाणेफेक हरल्यानंतर मात्र या ठिकाणी जॉयल स्पोर्ट्स पिंपलासच्या संघाला प्रथम फलंदाजी करायची. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते. शतरक्षण लावलं जातं. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवानाचे साजन आणि मनोहर. मागच्या सामन्यात दोन्ही फलंदाजांची उत्कृष्ट कामगिरी केली होती. एक बलाढ्य संघाला पराभूत केलं होतं. आईदेवी जय गावदेवी वडघर या संघाला पराभूत केलं होतं. जॉयल स्पोर्ट्सच्या संघानं तर आईदेवी वडनगर या संघाने जय भोलेनाथ सरवडीपाडा या संघाला शिकस्त दिली होती. आणि बघूया आता मात्र कुठला संघ जबरदस्त परफॉर्मन्स करून विजय संपादित करतोय. पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि सलामी गोलंदाज उज्ज्वल. वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकात पंचायत गाडी घेतो. रायटामोरचा मारा करतोय उज्ज्वल. उज्ज्वल तो साजन आणि पहिला चेंडू रिव्हर्स स्लिप करण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूला आपण पाहिलं होतं थोडासा रिव्हर्स स्लिप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित व्हेरिएशन झालं नव्हतं. मात्र एकदा वर्जित केली जाते. एकदा म्हणून साजन आपलं वैयक्तिक खातं खोलतो. संघाचा श्रीगणेश शोध धावसंख्या होते ती बिनबाद 1. पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात आगास आहे. पुन्हा एकदा गोलंदाज गोलच्या मार्गावर बोळ्यावर पंचरकडे गाड घेतो. रायटामोरचा मारा करतोय उज्ज्वल. इनसाइड स्टोक आत्मघातकी फटका आपण पाहतोय. निश्चितच मैदान सोडावं लागेल. मनोहर याला ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता. जागेवरून चेंडू थोडासा फोर्स केला होता. इनसाइड स्टोक करण्याचा प्रयत्न होता. सर्कल पार करू शकला नव्हता. चेंडू जागेवर राहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि पहिला फलंदाज बाद होतोय जॉयल स्पोर्ट्स पिंपळाच्या संघाचा मनोहर. इनफिल्डच्या डोक्यावरून एक मारण्याचा प्रयत्न पाहिला होता. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर उज्ज्वल. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडूला रिव्हर्स स्लिप केलं जातं. एक धाव अर्जित केली जाते. साजन पुन्हा एक धाव अर्जित करतो. धावसंख्या एक धावने पुढे सकते 1-2. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती महेंद्र याला. संघातील सर्वात सिनियर प्लेयर, अतिशय अनुभवी प्लेयर आहे महेंद्र. पुन्हा एकदा उज्ज्वल.
सुंदर फेक अतिशय प्रतिम चेंडू एक्सप्रेस डिलिव्हरी वेगवान चेंडूची सांगता आपण पाहिली. चेंडू आणि बॅट फळीमध्ये संपर्क नव्हतं. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे. आज मित्र आपण पाहिलं पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये खारबाव संघाने अतिशय उत्तम कामगिरी केली होती. सुंदर फेक अतिशय प्रतिम चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. चेंडू एसट्याना बेततोय. त्रिफलाचित फलंदाज होतोय महेंद्र. एक्सप्रेस डेव्हली सुंदर फेक होती. अतिशय प्रतिम चेंडू होता. परिपूर्ण बीट झाला होता फलंदाज. उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली. एक मॅजिकल षटक चालतोय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जबरदस्त परफॉर्मन्स पाहिला गोलंदाज उज्ज्वल याचा. आतापर्यंत जर आपण एकंदरीत त्याच्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहिलं 2-2 एक उत्कृष्ट गोलंदाजी आणि संघटकांनी जो काही विश्वास टाकलाय त्या विश्वासाला कुठेतरी पात्र ठरतोय. बाद झालेला फलंदाज महेंद्र याला पाहिला. नेक्स्ट फलंदाज मैदानामध्ये येतोय. कोणाला नेक्स्ट रमाकांत. आता मात्र निश्चितच थोडासा खराब चेंडू दिशाईन चेंडू स्वेअर मारा आपण पाहतो. लेक्समच्या बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकवण करते. अवांतर धावे अवांतर पण संघात धावसंख्या एक धावने पुढे सकते. धावसंख्या होते ती 2-3 पहिल्या षटक प्रगती पथावर आहे. पुन्हा एकदा उज्ज्वल. अतिशय सुंदर फेक अतिशय सुंदर फेक. थोडस क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट मध्ये संपर्क नाही. पंच लेग बाईचा इशारा करतात. एक धावेचा निर्बळ होतो. धावसंख्या वाढते ती 4. 2-4 एक चांगली सुरुवात उत्तम सुरुवात गोलंदाज उज्ज्वल द्वारा आपण पाहिली. मात्र पहिल्या षटकाचा विचार केला तर जॉयल स्पोर्ट्स पिंपलास हा संघ कुठे थोडंसं बॅकवर्डवर आहे. याचं कारण आपण पाहिलं धावसंख्या ती फक्त आणि फक्त 4 आणि 2 आघाडीचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला. खराब सुरुवात निगडीत सुरुवात नकारात्मक सुरुवात. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय आणि जो संघ विजय संपादित करेल त्याला मात्र 2-2 हात करावे लागतील. साई स्पोर्ट्स खारबाव या संघाचं. बेलेच्या संदर्भात प्लीज दोन्ही संघ थोडंसं सहकार्य करा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडीशी निगेटिव्ह सुरुवात आपण पाहतोय. मात्र चांगली उत्तम सुरुवात आहे ती वडून वगैरे संघाची. गोलंदाज उज्ज्वल अतिशय उत्तम गोलंदाजी पाहिली होती. फक्त 4 धावा अर्जित झाले होते आणि 2 आघाडीचे फलंदाज तंबूमध्ये आपण पाहिले होते. नेक्स्ट गोलंदाज येतोय धीरज. मागच्या सामन्यातील ज्यानं सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता धीरज येतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं दुसरं षटक हाताळतो. पंचांकडे गाठ घेतो. रायटमोरचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करतोय. रमाकांत सुंदर फेक अतिशय प्रतिम चेंडू. निश्चितच मैदान सोडावं लागेल फलंदाजाला. लेग बिफोर प्लम्प केलं जातं. एक उत्तम चेंडूची फेक झाली होती. लेंथ लाईनचा चेंडू आपण पाहिला होता. मधल्या एसटीवरचा चेंडू पाहिला होता. चेंडू थोडंसं फ्लिक करण्याचा प्रयत्न ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. चेंडू पायावर आदळतोय आणि पंच मात्र त्याकडे त्या फलंदाजाला लेग बिफोर म्हणून घोषित करतात. रमाकडे याची खेळी या ठिकाणी संपुष्टात येते. आता नेक्स्ट फलंदाज येतोय वैभव. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जॉयल एंटरप्राइजेस हा संघ पिंपलास
पहिल्या सामन्यामध्ये खरोखर अतिशय उत्तम कामगिरी होती, मात्र ते सातत्य या सामन्यामध्ये दिसत नाहीये. नेक्स्ट फलंदाज वैभव येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज गोंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाड घेतो. राईट मोरचा मारा. धीरज स्ट्राईक रोटेट करतो वैभव. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदर असा प्लिक केला जातो. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातो. एक धावाची दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. घनश्याम अतिशय चांगलं शतरक्षण पाहतोय. घनश्याम द्वारा फक्त एक धावाची धावसंख्या एक धावाने पुढे सकते. धावसंख्या होते ती 5. 3-5. संत सुरुवात, खराब सुरुवात, निगेटिव्ह सुरुवात. प्रथम फलंदाजी करताना जॉयल स्पोर्ट्स पिंपलाशा संघाची घनश्याम भोईर फॅम टीम. पुन्हा एकदा धीरज डिफेन्सिव्ह फटका. अतिशय सुंदरसा चेंडूला ड्राईव्ह केलं जातं. चेंडू मिडॉनला जातोय. एक धावाची दुसऱ्या धावेचा प्रयत्न आत्मघातकी ठरू शकतोय, मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. रनिंग किती सुंदर आहे. 2 फलंदाज समय अशी सुंदर आहे. आणि ज्या ठिकाणी एक धाव आहे तिकडे 2 धावा कन्व्हर्ट केल्या जातात. त्या 2 धावांची संख्या धावसंख्या होते ती 3-7. एकंदरीत जे बाद झालेले फलंदाज त्या तिन्ही फलंदाज आपण एकंदरीत विचार केला. तिन्ही फलंदाज डाक 0 या धावसंख्येवर बाद झाले. साजन, मनोहर आणि महेंद्र आघाडीचे फलंदाज, मात्र 0 वर बाद झालेले फलंदाज आपण पाहिलेत. पुन्हा एकदा गोलंदाज धीरज. आता मात्र एक्सप्रेस डिलिव्हरी वेगवान चेंडू होता. परिपूर्ण बीट झाला होता. फलंदाज निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे आणि जॉयल एंटरप्राइजेस पिंपलास या संघाची धावसंख्या ती फक्त आणि फक्त 7. चेंडूला थोडसा डिफेन्सिव्ह केलं जात आहे. एक धावाची दुसऱ्या धावेचा आत्मघातकी प्रयत्न. बघूया एक्झॅक्ट काय करता. निश्चितच मैदान सोडावं लागेल. हलक्यात माटे फक्त चेंडूला ड्राईव्ह केलं होतं. चेंडू शॉर्ट कव्हरला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं, मात्र दुसरी धाव घेण्याचा एक आत्मघातकी प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज धावचीत बाद होतोय. चौथा फलंदाज बाद होतोय. कोण बाद झाला? वैभव याला मला वाटतं मैदान सोडावं लागतं. मित्र धाव घेताना एस नो वेट या गोष्टी अत्यंत फार महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा धीरज. पुन्हा एकदा सुंदर दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 9. संत सुरुवात, खराब सुरुवात, निगडीत सुरुवात आपण पाहतोय. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जॉयल स्पोर्ट्स पिंपलाचा संघ एक निराशजनक कामगिरी. आतापर्यंत चौथा फलंदाज तंबूच्या असलेल्या संघाची धावसंख्या फक्त 9. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 9. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिला, सांघिक तिसरा गोलंदाज सांभाळतोय घनश्याम.
या ठिकाणी मात्र चेंडूला थोडासा फोर्स काढण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही, अतिशय उत्तम चेंडूची पेक, निर्धाव चेंडूची सांगतात, धावसंख्या स्थिर आहे. मित्र, या स्पर्धेला आयोजनाला ऑल दी बेस्ट केलं जातं, बेस्ट कॉम्प्लिमेंट केले जातात आमचे परम मित्र तालुका क्रिकेटमध्ये उत्तम पंच, उत्तम समालोचक आहेत आणि खाडी या संघाचे नामांकित खेळाडू धर्मेंद्र तांगडी या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात. धन्यवाद धर्मेंद्र तांगडी. झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं, आयुष्यमान भवचा आशीर्वाद. एक्झॅक्ट काय घडलं बघूया. निश्चितच मैदान सोडावं लागेल. उत्कृष्ट कामगिरी आपण पप्प्याची पाहिली. ईगल स्पोर्ट्स खाडी या संघाचे एक नामांकित खेळाडू, उत्कृष्ट पंच आहेत, उत्कृष्ट सूत्रसंचालक, समालोचक आहेत धर्मेंद्र तांगडी आणि दया तांगडी. या दोन्हींच्या वतीनं या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद दोघांचं मी मनापासून कौतुक करतोय. यूट्यूबच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहता. मित्र, तालुका क्रिकेटचा बुलंद आवाज, अलीमगढ़ गावचे सुपुत्र आहेत, उत्कृष्ट समालोचक आहे. हलक्यात बॅटने फक्त चेंडूला ड्राईव्ह केलं जातं, चेंडू शॉर्ट सिलिव्हरला जातो, एक दबाजित काढण्याची संधी. या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं. उत्तम समालोचक अलीमगढ़चे सुपुत्र आहेत निलजन पाटील आणि संघटनेचे सदस्य आहेत. धन्यवाद निलजन पाटील, आपलं मनापासून कौतुक. यूट्यूबच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहता. पुन्हा एकदा घनश्याम. या ठिकाणी मात्र चेंडूला फोर्स केलाय, प्लेसमेंट ठिकाणी चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय, लँडिंग होतोय, निश्चितच मैदान सोडावं लागतं. फलंदाजाला फटका मारण्यासाठी शॉट सिलेक्शन फार महत्वाचं असतं, प्लेसमेंट फार महत्वाचं असतं. प्रमोद मेस्तरी क्रिकेटचे निस्किम चाहते आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून उत्तम साऊंड सिस्टीम आपण या ठिकाणी पाहतोय. प्रमोद मेस्तरी, आपण जर कुठे प्रेक्षकमध्ये असाल तर आपले परम मित्र आहेत दयानंद भंडारी आपणास आमंत्रित करीत आहेत. अतिशय सुंदर पेक, अतिशय प्रतिम एक्सप्रेस डिलिव्हरी. हलकासा अपील, पंच संमत नाही आहेत. धावसंख्या स्थिर आहे. स्ट्राइक क्रोडेट करतोय प्रशांत, नॉन स्ट्राइक साठी रोहन आहे. घनश्याम या ठिकाणी क्रॉस द लाईन, थोडं आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केला, चेंडू मिड विकेट रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय, प्रवास करतोय. उत्तम पेक, उत्तम क्षेत्ररक्षण, अतिशय चांगलं क्रिकेट आपण पाहतो. या ठिकाणी तिसऱ्या षटकाची समाप्ती होती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि
चेंडूला शॉर्ट अँड पोल अनसक्सेसफुल आहे. चेंडू निश्चित कलेक्ट केला जातोय. प्लेसमेंट टिकण्यावरती चेंडू बॅकवर्ड स्पेअर लेग सीमारेषेकडे तैनात झाला होता. निश्चित मात्र अतिशय चांगला क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा प्रशांत द्वारा मैदान सोडावं लागतं. रोहन याची खेळी या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे. जेवण मात्र एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की आज एक परफॉर्म करण्याची सुवर्ण संधी आहे प्रत्येक खेळाडूला. जॉयल स्पोर्ट्सच्या संघाच्या खेळाडूंना प्रत्येकाला एक खेळण्याची सुवर्ण संधी मिळते. या ठिकाणी आपलं परफॉर्मन्स करण्याची संधी मिळते. सुंदर फेक अतिशय प्रतिम चेंडू परिपूर्ण बीट होते फलंदाज. एक लो स्कोरिंगचा सामना. निश्चितच चेंडू शॉर्ट खाली राहतोय. मिडऑफला जातोय. एक धाव अर्जित. धावसंख्या मात्र एक धावांनी पुढे सध्या धावसंख्या 13. अजूनही 2 चेंडूंची फेक बाकी आहे. धावसंख्या ती फक्त आणि फक्त 13. आता मात्र एक खराब चेंडू दिशाहीन चेंडू स्मेअर मारा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. पंच वाईटची कोण किती गमांतर धाव. आणि निश्चितच मित्र या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम कामगिरी पंच तानाजी पाटील. आणि तानाजी पाटील यांना खरोखरच मनापासून ऑल दी बेस्ट केलेले ते विकास मुकादम न्यू मिलन पायगाव 40+ या संघाचे. आता मात्र चेंडूला पुल केलं होतं. मात्र चेंडू 1 बाउन्स पहिल्या टप्प्यावर बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमेच्या बाहेर जातोय. चौकार संघात धावसंख्या होते ती 17. धावसंख्या 18 आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडूला बेरकावून दिले. चेंडू बॅकवर्ड स्पेअरलेला जातोय. मात्र फक्त आणि फक्त एक धाव. या एक धावेने संघात धावसंख्या होती ती 19 आणि विजयासाठी 20 धावांचे मापक लक्ष्य आहे.
चला क्षेत्ररक्षण लावून झालेले पंच रवाना होतात. विनंतीशील नवगर संघाला आपण आपली सलामी जोडी लगेच टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायचे प्लीज. विजयासाठी मापक लक्ष फक्त आणि फक्त 20 धावांचं. 24 चेंडू आणि 20 धावा असं एक छोटंसं समीकरण. आणि पहिल्या चेंडूवर अतिशय घनागती प्रारंभाचा चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक खाली. बघूया एक्झॅक्ट काय करतं. झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद केतन याला. पहिल्या चेंडूवर विजयासाठी मित्र आपण पाहिलं फक्त आणि फक्त एक 20 धावांचं मापक लक्ष आहे. पहिल्या षटकाला प्रारंभ आहे आणि संघातील सलामी गोलंदाज प्रशांत. वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला, संघाच्या वतीने पहिले षटक हाताळतोय प्रशांत. स्ट्राईक रोटेट करतोय पवन. निश्चितच चेंडूला हुक केलं होतं. चेंडू लॉंग लेग मध्ये ट्रॅव्हल होतोय, प्रवास करतोय चौकारासाठी आणि या चौकार संघात धावसंख्या होते ती 5. पुन्हा एकदा प्रशांत. इनसाइड स्ट्रोक आत्मघातकी पटका आपण पाहतो. निश्चितच मैदान सोडावे लागेल फलंदाजाला. पहिला फलंदाज बाद होतो नवगर या संघाचा. आउट ऑफ इनसाइड खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. क्षेत्ररक्षण मात्र तैनात होता. पहिला फलंदाज प्रशांत बाद येतोय. संघाची धावसंख्या आहे ती 1/5. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेच. बेलेच्या संदर्भात प्लीज थोडंसं सहकार्य करा. स्लो अँड लो फुटा चेंडू, अतिशय खराब चेंडू. उत्तम फटका आपण बघूया. चेंडू निश्चितच सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार. 6 धावेने अकाउंट ओपन करतोय प्रशांत आपलं. खराब चेंडू होता. उत्तम फटका आपण पाहिला होता. चेंडू मिडविकेट रिझन मध्ये ट्रॅव्हल झाला, लँडिंग झाला होता. सीमारेषेच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार प्रशांत याच्या बॅट मधून आपण पाहतोय. संघाची धावसंख्या 6 धावेने पुढे सगळ्या धावसंख्या होती ती 11. 1/11. विजयाचं लक्ष ते फक्त आणि फक्त 20 धावांचं.
पुन्हा एकदा गोलंदाज गोलच्या मार्गावर. पुन्हा एकदा चेंडूला हुक केलंय. बघूया चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक खाली आहे. झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद मिळतोय. धावसंख्या वाढते 12. चेंडूला रिव्हर्स स्लिप केलेला आहे. चेंडू लँडिंग करतोय. बघूया एक्झिट काय करतं. झेल सोडला जातो. प्रयत्न अतिशय जबरदस्त होता. उत्तम प्रयत्न होता. मस्के कोण मस्के नाव सांग ना. ओके ओके. इंद्रपाल मस्के कडनं आयोजकांना देऊ का. आयोजकांना ना. ओके ओके ओके. मित्र या स्पर्धेला विशेष कोण इंद्रपाल मस्के सुजाता स्पोर्ट्सच्या संघाचे सर्वे सर्व आहेत. फोकसमॅन तालुका क्रिकेटमध्ये नामांकित असं व्यक्तिमत्व इंद्रपाल मस्के ऑल दी बेस्ट करतात. या आयोजनाला नियोजनाला त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट आहे. धन्यवाद. तसेच श्याम घरत यांच्याकडनं या स्पर्धेला आणि नियोजनाला ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद श्याम घरत. अतिशय खराब अवस्था दयनीय अवस्था पाहतो या ठिकाणी जॉयल स्पोर्ट्स पिंपळाच्या संघाची. विजयासाठी फक्त एक 20 धावांचं मापक लक्ष. पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात. चांगली सुरुवात. उत्तम सुरुवात आहे. धावसंख्या किती झाल्यात पहिल्या बॉलमध्ये 14. आता विजयासाठी फक्त आणि फक्त 6 धावांची गरज आहे. साई स्पोर्ट्स खारबाव या संघाचा संगणक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चेंडूला हुक केलंय. प्लेसमेंट ठीक नाही. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय. उत्तम क्षेत्ररक्षण. मैदान सोडावं लागतं. प्रशांत याला फलंदाज बाद होतोय. बाद झालेला फलंदाज प्रशांत. नेक्स्ट फलंदाज पप्प्या येतोय. मागच्या सामन्यामध्ये पप्प्याने एक उत्कृष्ट कामगिरी केली कारण की संघ खरंच कुठेतरी थोडंसं बॅकपुढर होता. कारण पहिल्या 2 षटकांचा आपण विचार केला नवघर संघ फक्त आणि फक्त 8 धावा अर्जित झाल्या होत्या. मात्र उर्वरित 2 षटकांमध्ये पप्प्या आणि धीरज याने मात्र उत्कृष्ट फलंदाजी करून संघाला एक चांगल्या सुस्थितीमध्ये नेऊन ठेवलं होतं. त्या पप्प्याचा एक सिंहाचा वाटा होता. साई स्पोर्ट्स कारभार संघाचा संगणक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं प्लीज. ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पंच वाईटची खूण करते. अवांतर धाव. या अवांतर धावणे संघात धावसंख्या आलूची एक धावणे पुढे सगळ्या धावसंख्या होती 15. बीजाचं लक्ष ते 5 धावांचं. कुठंतरी पराभवाच्या छायेत आहे. आता मात्र चेंडूला थोडासा प्लिक काढण्याचा प्रयत्न होता. अतिशय उत्तम चेंडूची फेक. चेंडू आणि बॅट फळीमध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. विजयासाठी फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. आणि मित्र आपण जे आयोजन नियोजन पाहतो या सर्वांसाठी ऑल दी बेस्ट विशेष शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. धामणगाव कशेडी या ठिकाणी उमेश पाटील आणि JK पाटील, जनार्दन पाटील. चेंडूला शॉर्ट अँड पुल केलाय. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतोय. फक्त 1 धाव. धावसंख्या वाढते 16. लो स्कोरिंगचा सामना. प्रेक्षकांना हा सामना थोडासा बोरिंग वाटतोय. चेंडूला ड्राईव्ह केलं जातं. फक्त 1 धाव अर्जित केली जाते. चेंडू वाईडिश लॉंगनला येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगली फेक. फक्त 1 धाव. धावसंख्या 1 धावने पुढे सगळ्या धावसंख्या होते ती
आणि निश्चितच चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय षटकार. विजय संपादित होतं या ठिकाणी आईदेवी वडूनगर आणि या स्पर्धेतनं जॉयल स्पोर्ट्स पिंपलास हा संघ बाद होतोय. सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार बघूया. उत्कृष्ट गोलंदाजी आपण प्रशांत. एक उत्कृष्ट 2 झेल कलेक्ट ज्याने केले होते या स्पर्धेमध्ये प्रशांत. या सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार प्रशांत याला दिले जातात. जबरदस्त एफर्ट्स पाहिलं होतं. उत्तम क्षेत्ररक्षक. छोटा पॉकेट बडा धमाका. छोटा बम और बडा धमाका आहे प्रशांत. चला लगेच याचा साई स्पोर्ट्सच्या संघाचा संगणक सचिन श्रीरंग इताडकर, मी आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभस्ते सामनावीरचं पारितोषिक प्रशांत यास प्रदान करायचं आहे. मागच्या सामन्यामध्ये 4 झेल आणि या सामन्यामध्ये अप्रतिम 2 झेल टिपले आणि 7 धावांची खेळी देखील साकारली होती. सो वेल प्लेट प्रशांत. दोन्ही संघ करणाऱ्यांनी यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. श्रीरंग इताडकर, मी आपणास विनंती करणार आहे आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं नाणेफेक करण्यासाठी. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण पुन्हा एकदा सन्मानाने व्यासपीठावर विराजमान होतो. आपलं खूप खूप आभार. दिनेश, आपण नाणेफेक जिंकलेली आहे, काय निर्णय? क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. मग किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल खारबाव या संघाला आणि कोणते गोलंदाज असतील कमीत कमी धावांवर त्यांना रोखतील? कमीत कमी धावांपर्यंत रोखायचा प्रयत्न करू आणि गोलंदाज तेच असेल, काही बदल नाही. मागचे जे 2 सामने जिंकले आहेत सांघिक कामगिरीच्या बलावर तोच परफॉर्मन्स, तेच कन्सिस्टन्सी तीच असेल की काही पुन्हा एकदा सामन्यामध्ये चेंजेस बदल संघामध्ये? नाही, तो आहे तोच संघ आहे. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघाला खूप शुभेच्छा. खारबाव संघाचा संघ नाही का आपण नाणेफेक हारलेला. सुरुवातीला आपल्याला फलंदाजी करायची आहे. 4 षटकांचा निर्धारित सामना आहे. आई देवी वडूनगर हा संघ आहे, एक बलाढ्य संघ आहे आणि या संघासमोर 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आणि कोणते फलंदाज असतील ज्यांच्याकडून खूप अपेक्षा असतील? खरंच त्यांचा संघ खूप चांगला फॉर्ममध्ये पण आहे. बॉलिंग साईड त्यांची पण खूप चांगली आहे. तर एवढं टार्गेट नाही पण 40-45 धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आम्ही. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, यानंतरच्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे. 3ऱ्या फेरीचा सामना आहे. आई देवी वडूनगर संघाचा संघनायक दिनेश याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे साई स्पोर्ट्स खारबाव या संघाला. मी आपणास घेऊन जाते कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मोहन बोईर. धन्यवाद जयवन. मित्रांनो, आपण पाहू शकता टेलिव्हिजन सेटवर मान्यवर या सामन्याचा आनंद घेताना 3ऱ्या फेरीचा हा सामना रंगणार आहे. दोन्ही बलाढ्य संघांनी चांगली कामगिरी केली आहे. 2-2 सामने प्रत्येकी जिंकलेले आहेत. साई स्पोर्ट्स खारबाव आणि आई देवी वडूनगर असा सामना रंगणार आहे. पुन्हा एकदा मी सर्व क्रीडा रसिक, सर्व खेळाडू
व्यासपीठावर उपस्थित पाहुण्यांचं तसेच टेलिव्हिजन सेटवरून आणि युट्यूबच्या माध्यमातून जे क्रीडारसिक बंद्र्या मारुती स्पोर्ट्स काल्हेर आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2018चा जे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. अतिशय भव्य दिव्य असं आयोजन, सुंदर असे मैदान आहे, खरोखरच आयडियल कंडिशन, क्रिकेटसाठी पोषक वातावरण आहे. सभोवताली हिरवीगार झाड, बाजूला उल्हास नदी, निसर्गरम्य दृश्य आणि सुंदर हे मैदान बंद्र्या मारुती क्रीडानगरी काल्हेर. बिग शो, बिग इव्हेंट्स. क्रिकेट म्हटलं तर गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामधलं युद्ध आणि तोच युद्ध मैदानामध्ये रंगणार आहे. तो आई देवी वडून